राजविद्याराजगुह्यम् पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यम् सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि मया ततमिदं सर्वम् जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः। परतणु मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना न चाहं तेष्वस्थितः। सुरुवातीच्या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी आत्मविद्येचं महात्म्य सांगितलं की आत्मज्ञान हे गुह्यतम आहे पण श्रेष्ठ आहे. आत्मज्ञान संसारापासून मुक्त करणार आहे, मोक्ष से अशुभात. आणखी हे ज्ञान ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम दुसऱ्या ठिकाणी सांगितलंय. इथे त्यालाच राजविद्या शब्द सांगितलाय. विद्या शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून विद्यानाम राजा. ज्ञान शब्द जर आपण म्हटलं तर ज्ञानानाम उत्तम ज्ञान. उत्तम ज्ञान का आहे? कारण उत्तम फळ देणारं हे ज्ञान आहे. उत्तम फळ काय आहे? त्यामुळे उत्तम सुख मिळेल. हे काही लौकिक एक वस्तू देणारं ज्ञान फळ नाही. म्हणजे या ज्ञानाने काही जागतिक उपलब्धी मिळेल असं नाही, तर ज्या आनंदासाठी आपण दिवस रात्र प्रयत्न करत आहोत असा कायम टिकून राहणारा आनंद मिळेल. म्हणून उत्तम ज्ञानम उत्तम फलत्वात. आणि काल मी तुम्हाला सांगितलं उत्तम आनंदाचे काय लक्षण आहे. उत्तम आनंद म्हणजे जे नेहमी टिकणारं. दुसरं काय सांगितलं म्हणजे आता विचारू नका. दुःख न देणारं, दुःखरहित सुख. त्यानंतर मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये तासनतास आपण बुडू शकतो, तल्लीन होऊ शकतो. ते सुख सगळ्यात उत्तम. नाहीतर ढोबळ सुख असतं ना, सुपरफिशियल, वरवरचं. चौथं लक्षण आपण पाहिलं परस्वाधीन नाही आहे, स्वाधीन सुख आपल्या हातामध्ये आहे. तर असं हे उत्तम आनंद या उत्तम ज्ञानामुळेच मिळू शकतो. मग म्हटलं की हे सुख असं आहे की इथेच आहे. म्हणजे असं गॅरंटी देणारं नाही आहे की तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट करा मग तुम्हाला मिळेल. इथेच इन्व्हेस्ट करा आणि इथेच आनंद घ्या. इन्व्हेस्ट म्हणजे खर्च. तर असे नुसते वचन देणारं नाही आहे की तुम्हाला 2 वर्षानंतर मिळेल, 3 वर्षानंतर. प्रत्यक्ष अवगम. आणि धर्म्यम धर्म रहित नाहीये, धर्मयुक्त आहे. धर्माच्या विरुद्ध नाहीये, अधार्मिक नाही. तर असे छान छान लक्षणं इथे सांगितले. आणि पुढच्या श्लोकामध्ये याच्या उलट सांगितलं की जो माणूस, जी व्यक्ती
याच्यामध्ये श्रद्धा ठेवत नाही, तिला हे सगळं काही मिळत नाही. काय मिळतं तर म्हणे संसार मिळतो. संसार म्हणजे दुःख. संसाराचं दुसरं काही नाव नाही. दुःखालयम, दुःख योनय, एकानंतर एक त्यावर दुःख दुःख नाही. मध्ये मध्ये सुख मिळतात. सुख याच्यासाठी की आपण जीवन जगत राहू. मध्ये मध्ये एक आशा एकदम येते, अच्छा आहे सुख आहे. जेव्हा 100% दुःख दुःख मग म्हणे आता शरीराला ठेवण्यात काही अर्थ नाही, मग लोक देह सोडायला तयार होतात. देवाने अशी काही व्यवस्था केली की नाही मध्ये मध्ये तुम्हाला सुख मिळत आहे. गुरुजी आमचे सांगतात की जसं जेवणामध्ये काही आयटम ज्याला काही चवच नसेल तर एक काहीतरी चविष्ट असतं, तर मधून त्यालाच आपण खातो. चटणी आहे किंवा लोणचं आहे म्हणजे याच्यामध्ये चव आहे, बाकी तर गुरुदेव म्हणतात हे सुख लोणच्याप्रमाणे थोडं थोडं, बाकी सगळं फिक्क आहे, चव नाहीये. भजन बिना नर फिको, मीराबाई म्हणते भक्तीशिवाय जीवन फिक्क आहे. तर संसार संसरती, जिथे दुःखाचं प्रमाण जास्त दिसतं. तर जे श्रद्धाळू लोक आहेत ते त्यांना ही जाणीव लगेच होते आणि ते आपली दिशा बदलतात. म्हणजे आता इकडे सुद्धा म्हणजे जिथे सुख आहे तिथे आपण गेलं पाहिजे. तर अशी ही एक प्रस्तावना करून आता 4थ्या श्लोकामध्ये भगवंत या ज्ञानाचं वर्णन करतात की काय आहे तत्वज्ञान, तत्वज्ञान सत्य काय आहे या जगामध्ये. तर इथे पहिलं वाक्य आहे मया इदम सर्वम ततम. पहिलं सत्य या जगाचं की माझ्याद्वारे, मया म्हणजे माझ्याद्वारे, इदम सर्वम हे सगळं, ततम, ततम म्हणजे व्याप्तम, माझ्याद्वारे हे जग, इदम जगत सर्वम जगत, ततम व्याप्तम म्हणजे जगत हे व्याप्य आहे आणि मी व्यापक आहे. व्याप्य म्हणजे ज्याच्यामध्ये वस्तू व्याप्त होते त्याला म्हणतात व्याप्य, आणि जी वस्तू त्याला व्याप्त होते त्याला म्हणतात व्यापक. परमात्मा व्यापक, व्यापक आहे. कशामध्ये व्यापक आहे तर म्हणजे जगामध्ये तो व्यापक आहे. मी या जगामध्ये भरलेलो आहे सगळं, व्यापक आहे. इदम सर्वम मया ततम. आता कोणी म्हणेल तुम्ही जरी म्हणत असाल की तुम्ही या जगामध्ये व्याप्त आहात पण आम्हाला तर काही दिसत नाही, तर देव इथे म्हणतो हो बरोबर मी दिसत नाही, कारण अव्यक्त मूर्तीना, पुढचा शब्द पहा, अव्यक्त मूर्तीच्या द्वारे मी या जगामध्ये व्याप्त आहे. अव्यक्त मूर्ती, अव्यक्त रूपात, मूर्ती म्हणजे काय ते अव्यक्त रूपात. आता दोन असतात ना वस्तू, व्यक्त आणखीन अव्यक्त. तर जे जे आपल्याला इंद्रियांच्या द्वारे दिसतं त्याला म्हणतात व्यक्त, जे इंद्रियांच्या पलीकडे आहे त्याला अव्यक्त. उदाहरणार्थ अंतःकरण अव्यक्त आहे, विचार अव्यक्त आहे, भावना अव्यक्त आहे. आता सगळेजण शांत बसलेले आहेत इथे, पण याचा अर्थ असा नाही सगळ्यांमध्ये भावना नाही आहे. भावना आहे, विचार आहे. जशी संधी मिळेल सगळे एकदम का अभिव्यक्त होतील, व्यक्त होतील की नाही.
तर अव्यक्त म्हणजे दिसत नाही कोणाच्या मनात काय चालू, आणि चांगलं हे दिसत नाहीये, कळत नाहीये, म्हणूनच प्रवचन नीट करू शकतो मी. तर अव्यक्त, आता मन अव्यक्त आहे, संस्कार अव्यक्त आहे, वासना अव्यक्त आहे, अनेक गोष्टी अव्यक्त. भगवंत म्हणतो मी सुद्धा अव्यक्त आहे, अव्यक्त रूपात व्याप्त आहे. आता हे एक पूर्ण वाक्य झालं. अच्छा, म्हणजे तुम्ही कशामध्ये व्याप्त आहात तर म्हणे जगामध्ये, जगत. आणि जगत काय आहे तर इथे एक शब्द दिला आहे, इदम सर्वम जगत. हे सर्व जग आहे. आता जग म्हणजे काय? आता हे सर्व जग आहे. इदम, दिस, हे. आता जर कोणी विचारलं जगाची परिभाषा करा, जग काय आहे, काय परिभाषा? म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे त्याला म्हणतात जग. जे दुःख देत आहे ते आहे. आता पहा जरा थोडं तांत्रिक दृष्ट्या आम्ही सांगतो. जग म्हणजे ज्याच्यामध्ये इदमता आहे. इदमता म्हणजे धिसनेस. धिसनेस म्हणजे ज्याला मी हे 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 असं म्हणू शकतो, तर म्हणतात इदमता. आता या नदी आहे, पहाड आहे, पशु पक्षी झाड यांना आपण काढू, हे जग, त्याच्यामध्ये इदमता आहे. सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर हे पंचमहाभूत, पंचतत्व हे इदम आहे. पंचतत्व, कारण हे जे काही मी नाव घेत आहे ते कशाने बनलेलं आहे? पंचतत्वापासून. तर संपूर्ण या अनंत वस्तूंचं जर काही नाव द्यायचं झालं असेल तर पंचतत्व. पंचतत्व इदम आहे, कारण याच्यामध्ये अशी माझी भावना आहे की हे आहे, हे आहे, इदम. त्यानंतर आपण जेव्हा आपल्या शरीराकडे बघतो तर शरीरामध्ये सुद्धा काय बुद्धी आहे? इदम. हे शरीर, माझा हा हात, माझा हा पाय, तर शरीर सुद्धा कशामध्ये येईल? इदम. त्यानंतर पंच विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पंचतत्वाचे हे काय? पंचगुण आहे. हे सुद्धा काय? जगच आहे, कारण त्याच्यावर सुद्धा हे शब्द, हे रूप, असं आपण म्हणतो. तर पंचमहाभूत, पंचगुण, शरीर, त्यानंतर पंचप्राण. माझे प्राण चालले आहे, जात आहे, माझे प्राण काम करत आहे, तर त्याच्यावर सुद्धा इदम बुद्धी आहे, हे प्राण. त्यानंतर मन, मन सुद्धा इदम आहे. हे मन, हे माझं मन अशांत आहे. तर कळतंय ना तुम्हाला काय मी सांगत आहे? आपल्याला वाटतं जग म्हणजे शरीराच्या जे बाहेर आहे ते जग. पण ही परिभाषा चुकीची, अर्धी आहे, अर्धवट आहे. शरीर सुद्धा जगाचा भाग आहे, कारण याच्यात सुद्धा इदम बुद्धी आहे. पंचप्राण, पंचतत्व, पंचविषय, शरीर, पंच ज्ञानेंद्रिया, पंच कर्मेंद्रिया, सगळं इदम आहे. अरे म्हणजे सगळे हे जगाचेच भाग आहे, जगाचेच घटक आहे. अज्ञानापर्यंत सगळं काही काय? संस्कार, त्रिगुण, त्रिगुण सुद्धा हे आहे, इदम आहे. तर जर अशी तुम्ही मोजणी केली तर 30-35 असे घटक येतील. पंचतत्व, पंचगुण, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिया, पंचकर्मेंद्रिया, अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त, हे सगळं इदम 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 आहे. आणि आता यालाच आपण म्हणू जग. जेव्हा मी मनामध्ये आहे तेव्हा मी जगामध्ये आहे. मन, कारण मनही जगत आहे.
सगळं जग आहे. आणि जगाची एक दुसरं लक्षणही आहे, ते अनेक वेळा सांगितलं आहे. जायते गच्छती. जग, ज म्हणजे जायते, ग म्हणजे गच्छती. जे उत्पन्न होतं आणखीन जे मरतं, ज्याचा नाश आहे, त्याला आपण सगळ्यांना काय म्हणून जग. आता मनाची वृत्ती सुद्धा जग आहे की नाही. वृत्ती येते जाते, भावना येतात जातात. तर असं हे सगळं जग माझ्याद्वारे व्याप्त आहे. आता इथे जेव्हा मया भगवंत म्हणत आहे, तर इथे मया शब्दाचा अर्थ काय होईल? कृष्णाच्या द्वारे व्याप्त आहे. तर कृष्ण तर दिसत नाही सगळ्यात. कृष्ण जर आपण एक आकार घेतला तर आकार तर कधीच व्यापक नसतो. आकार तर कसा असतो? नेहमी मर्यादित, सीमित. तर कृष्णाने व्याप्त आहे. तर कृष्ण कोणत्या रूपात तो व्याप्त आहे? तर म्हणे चैतन्य रूपात. तर चैतन्य या सगळ्यांमध्ये व्याप्त आहे असं समजायचं. तर मया शब्दाला तुम्ही रिप्लेस करा चैतन्येनं, चैतन्याच्या द्वारे. त्याला परमात्मा म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात, जे तुम्ही म्हणू शकता. तर आता दोन वस्तू झाल्या, जग आणि आत्मा. आणि आता संबंध काय झाला? एक आहे व्याप्य आणि दुसरा आहे व्यापक. आता सांगितलं चैतन्य व्यापक झालं आणि या सगळ्या गोष्टी इदम काय व्याप्त. आता बघा विषय अजून सूक्ष्म आहे. आता हे व्याप्य व्यापकता हा जो संबंध आहे, एक व्याप्य आहे एक व्यापक आहे. कशा प्रकारची व्यापकता? आता विषय थोडा कठीण करतोय कारण व्यापकतेचे सुद्धा वेगवेगळे रूप आहे. पहिलं रूप असं आहे, कारण जे आहे ते कार्यामध्ये व्याप्त होतं. काय? कारण कार्यात व्याप्त होतं. जशी माती मडक्यामध्ये व्याप्त आहे. का व्याप्त आहे? कारण माती कारण आहे, आणखी मडकं जे आकार आहे ते काय आहे? कार्य. तर आता इथे परमात्मा कसा झाला? मातीप्रमाणे. आणि घट काय झालं? जग. घटाच्या ठिकाणी ठेवा जगा. तर काय असं तुम्ही म्हणत आहात का की परमात्मा कारण आहे आणखीन जग कार्य आहे? हो म्हणे असं म्हणत आहे. ठीक आहे, एक ही व्यापकता झाली. दुसरी एक व्यापकता अशी आहे, एका वस्तूची दुसऱ्यामध्ये व्यापकता. दुसऱ्या वस्तूमध्ये जसं तुम्ही पाणी घेतलं, पाण्यामध्ये साखर टाकली, तर आता साखर त्या पूर्ण पाण्यामध्ये काय झाली? व्याप्त झाली. आता तुम्ही पाण्याचा कोणता एक घोट जर घेतला तर काय? गोड लागेल. का? कारण तिथे साखर. पण आता इथे काय झाल्या? दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. साखरेचं अस्तित्व वेगळं आहे, पाण्याचं वेगळं. शास्त्रांमध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे लोह आणि अग्नी. लोखंडाचा एक गोळ आहे आणि त्याला अग्नीवर ठेवलं आहे. तर अग्नी पूर्ण त्या लोखंडाच्या गोळामध्ये, बॉलमध्ये व्याप्त होतात. तर जर असं जर आपण पाहिलं, विचार केला, तर जग लोखंडाप्रमाणे, आणखीन देव अग्नीप्रमाणे, अशी व्यापकता. आणि एक तिसरी व्यापकता. तिसरी कशी आहे? तर म्हणे अधिष्ठानाची व्यापकता अध्यस्त वस्तूमध्ये. हे जरा दोन कठीण शब्द आहे. अधिष्ठान एक आहे, अधिष्ठान सामान्य भाषेमध्ये त्याला आधार म्हणतात, आणि दुसरं आहे अध्यस्त, त्याच्यावर आरोपित. तर अधिष्ठान आणि अध्यास असा एक संबंध आहे. तर परमात्मा अधिष्ठान आहे
आणि जग काय आहे? अध्यस्त आहे. आता यामध्ये व्यापक कोण होईल? अधिष्ठान व्यापक होईल की अध्यस्त? तर म्हणे अधिष्ठान. कारण हा नियमच आहे की अधिष्ठान अध्यस्थामध्येच काय होतो? व्याप्त होतो. आता याचं उदाहरण म्हणजे काय होईल? हा, तर जसं मृगजळ आहे, दोरी आहे, स्वप्न आहे, अनेक उदाहरण. दोरी त्या सापामध्ये काय आहे? व्याप्त आहे. तर व्याप्य काय झालं? साप. आणि व्यापक दोरी. आता या उदाहरणामध्ये आणखीन आधीच्या उदाहरणामध्ये काय फरक आहे? लोखंड अग्नी लोखंडामध्ये व्याप्त आहे, हे एक मी उदाहरण. आणि दुसरं, दोरी सापामध्ये व्याप्त आहे. या दोन उदाहरणांमध्ये काय फरक आहे? दोरी आणि सापाच्या उदाहरणामध्ये दोरीचं काढून टाकले तर सापही जाईल. बरोबर, सापही नसणार आहे. बरोबर, तो आभास झालेला आहे की दोरी भास झालेला आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे हे तापलेलं अग्नी असणारच आहे. म्हणजे लोखंड असणार, अग्नी असणार, याच्यात नसेल. बरोबर आहे. तर असं आहे की लोखंड आणि अग्नी हे दोन स्वतंत्र वस्तू आहेत. एकाशिवाय दुसरी वस्तू राहू शकते, आहे की नाही? एकामध्ये दुसरी व्याप्त झालेली ठीक आहे, पण जर तुम्ही अग्नीला बाजूला केलं तर लोखंड तर गोळ राहील. तर दोघांची सत्ता बरोबर आहे. याला म्हणतात समसत्ताक आहे. दोन्ही सत्य आहे. पण दोरी आणखीन साप याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतोय की दोरी सर्पामध्ये व्याप्त आहे, तर आता सापाला तुम्ही बाजूला करा आणि दोरीला बाजूला करा, जर दोन आहेत तर असं होईल का? तर याच्यामध्ये समसत्ताक नाही आहे, विषमसत्ताक आहे. दोरी सत्य आहे, साप मिथ्या आहे. तर याची व्याप्ती कशी होईल? मिथ्यामध्ये सत्याची व्याप्ती, मिथ्या वस्तूमध्ये सत्य वस्तूची व्याप्ती. याला दुसऱ्या भाषेत म्हणू आपण अध्यस्त वस्तूमध्ये अधिष्ठानाची व्याप्ती. तर आता इथे जेव्हा देव म्हणत आहे की मी जगामध्ये व्याप्त आहे, ठीक आहे, तर आता लोखंड अग्निप्रमाणे आहे की दोरी आणि सापाप्रमाणे? दोरी आणखी साप. याचा अर्थ काय की परमात्मा जर नसेल तर जग राहणार नाही. तर अशी व्याप्ती आहे. स्वतंत्र जगाचं काही अस्तित्व नाहीये. अच्छा, इथे कार्यकारणाची सुद्धा व्याप्ती आहे, जी पहिली मी सांगितली. कारण कार्यामध्ये व्याप्त आहे. जसं मध कोणचे तुम्ही घ्या, पाणी लाटांमध्ये आहे. कारण अधिष्ठान कारण असतं अध्यस्थाचं, तर कारण आणि कार्य सुद्धा इथे संबंध आहेच. कारण कार्य संबंध आहे. दोरी आणखीन सापामध्ये दोरी कारण आहे, आणखीन सर्प कार्य. माती आणि घट आणि दोरी आणि साप, आता या दोन उदाहरणामध्ये काय फरक आहे? कार्यकरणाचा संबंध आहे, तिकडे आहे इकडे आहे. माती कारण आहे घटाची, इकडे दोरी कारण आहे सापाची. दोघांमध्ये काय, दोन उदाहरणांमध्ये काय फरक होईल? हा, ते तर आहेच. दुसरं एक म्हणजे असं की एक व्यावहारिक आहे.
घटामध्ये तुम्ही पाणी भरू शकता, पण सापाला पकडू शकत नाही, है की नाही? साप व्यावहारिक नाही, नुसता आभास आहे. घट आभास आहे प्लस व्यावहारिक आहे. हा फरक आहे. कार्यकारण आहे, ठीक आहे, पण याच्यामध्ये काय, आता घटाला सुद्धा तुम्ही मिथ्या म्हणू शकता. घट खरं म्हणजे मिथ्याच आहे, पण मिथ्या असून सुद्धा ते व्यावहारिक आहे. हा, त्याचा उपयोग आपण करू शकतो. पण दोरीवर जो साप दिसत आहे त्याचा उपयोग नागपंचमीला होऊ शकत नाही. तो पकडायला गेला, अरे दोरीच हातामध्ये येते. तर आता इथे हे तर झाले उदाहरण. आता याला सिद्धांतामध्ये जग सापाप्रमाणे आहे की घटाप्रमाणे आहे? म्हणजे व्यावहारिक आहे की आभास आहे? दोन्ही आहे. म्हणजे पहिल्या स्टेजवर आपण त्याला व्यावहारिक म्हणतो. व्यावहारिक आहे कारण आपण व्यवहार करत आहोत, हा, त्याचा उपयोग करत आहोत, जगाचा उपयोग करत आहोत की नाही. म्हणून जगाला एकदम मिथ्या समजणं कठीण होतं, कारण व्यवहार त्याच्याशी आपला होत आहे. पण सापाला मिथ्या समजणं सोपं आहे, कारण त्याचे काही व्यवहार होत नाही. तर जग पहिल्या स्टेजमध्ये काय आहे? व्यावहारिक आहे असं समजा. जेव्हा साधक सुरुवात करतो चिंतनात, तर त्याच्याही आणखीन खालती काय आहे? जगही आहे आणि आणखीन परमात्माही आहे. जसं लोखंड आणखीन आहे, म्हणजे तो दोघांचं अस्तित्व मानतो. पण थोडं जर विचार केला तर कळेल की नाही, जशी माती घटामध्ये व्याप्त आहे त्याप्रमाणे परमात्मा या जगामध्ये व्याप्त आहे. आणि या जगाचा आपण उपयोग करत आहोत. याच्यामध्ये सुख दुःख सगळं मिळत आहे. एकदम आभास नाही कळत आपल्याला की एकदम आभास आहे. पण जेव्हा अजून तो पुढे विचार करतो तेव्हा तो म्हणतो हे व्यावहारिक वगैरे तुम्ही काय म्हणता, खरं सत्य काय आहे? परमात्मा आहे. म्हणजे घट आहे, ठीक आहे, आणि ज्याला घटाशी काही व्यवहार करायचा नाहीये. लक्षात घ्या, व्यवहार आसक्ती नाही. त्याला पाणी नाही भरायचं आहे, पैसेही नाही भरायचे आहे, ठेवायचे आहे. लोक पैसे ठेवायचे ना, काय सोन्याचे ते मोहरे काय आणि पुरवून ठेवायचे ते. मग कोणी 2-4 पिढीनंतर कोणी लपवून ठेवायचे. तर हाही उपयोग होतो. पण ज्याला काहीच व्यवहार करायचा नाही तो काय म्हणाले, हे घट म्हणजे काय? आभास आहे. हा नाही, मी सांगतोय साधकांच्या ग्रेड्स हे आहे. जसं तो इव्हॉल्व्ह होतो म्हणजे तसं तो त्याला सत्ता देतो. हळूहळू सत्ता कमी 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 होत जाते. तो तीव्र मुमुक्षू आहे, त्याला त्याच्यामध्ये काही कारण व्यवहार करायचा नाही, उपयोग करायचा नाही, तर त्याच्यासाठी सोपं आहे हे सांगणं की हे काय मिथ्या आहे. ज्याला दागिने घालायचे नाही तो काय म्हणाले, दागिना मिथ्या आहे. पण ज्याला दागिने घालायचे, ज्याची आसक्ती आहे, तो तर डिझाईन पाहिलंय, किंमत पाहिलंय, हे पाहिलंय, ते पाहिजे. तर आपण या जगाला मिथ्या समजू शकत नाही किंवा कठीण होतं. याचं कारण आहे अजून जेवढं वैराग्य पाहिजे तेवढं नाही. संसार स्वप्न तुल्य तेवढं पाहिजे ना. तर एक मिनिट मी विचार पूर्ण करतो. तर इथे परमात्मा अधिष्ठान आहे, जगत मिथ्या अध्यस्त. तर जेव्हा इथे देव म्हणत आहे मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना, तर त्याचा अर्थ हा झाला की जगत व्यक्त आहे, दिसत आहे, पण याच्या खाली जे अधिष्ठान आहे, ज्याच्यामुळे या जगाची सत्ता आहे, ते अव्यक्त आहे. आणि अधिष्ठान नेहमी सत्य असतं. कारण पहा, दोरीवर साप, दोरी आधी होती,
जेव्हा साप दिसत आहे तेव्हा सुद्धा दोरीच आहे, आणि जेव्हा तुम्ही टॉर्चने प्रकाश टाकला तेव्हा सुद्धा काय आहे, दोरीच आहे. म्हणून दोरी सत्य आहे. त्याचप्रमाणे परमात्मा आधी आहे, परमात्मा आत्ता सुद्धा आहे आणि नंतर सुद्धा आहे. पण आत्ता त्याच्यावर एवढे नामरूप आकार दिसत आहे की आपल्याला तो दिसत नाही. जसं पडद्यावर आपण सिनेमा पाहतो, खरं म्हणजे पडदा सत्य आहे की सिनेमा, पण त्या सिनेमामध्ये एवढं गुंतून जातो आपण की हे विसरून जातो की ज्याच्यावर दिसत आहे पडद्याकडे लक्षात नसतं, आणि पडद्याशिवाय काहीच दिसत नाही. तर पडद्या त्या प्रत्येक दृश्यामध्ये व्याप्त आहे की नाही, ते त्याप्रमाणे इथे भगवंतांनी सांगितलं. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्त मूर्ती. हा, मिथ्या म्हणजे खोटं नाही, ते अनुभवाला येतं पण कालांतराने नसतं. हा, मिथ्या म्हणजे जे अनुभवास येत नाही असं नाहीये, पण विचार केल्याने त्याची काही सत्ता सिद्ध होत नाही. त्याला टेक्निकली असे म्हणतात, भासमानत्वे सती, म्हणजे भासमान होताना सुद्धा अविद्यमानम. भासमान होणं वेगळं, विद्यमान होणं वेगळं. तर जग भासमान आहे पण विद्यमान नाही आहे. विद्यमान म्हणजे नेहमी राहणं, त्याची सत्ता असते. जर सर्प, साप भासमान आहे पण विद्यमान नाही आहे, कारण विचार केल्याने, उजेड प्रकाश टाकल्याने ते नाहीच होतं. म्हणून भजगोविंदमध्ये एक श्लोक येतो, वयसी गते कह काम विकार, शुष्के नीरे कह कासार, क्षीणे वित्ते कह परिवार, ज्ञाते तत्वे कह संसार. 3 उदाहरण दिले. म्हणजे जर पाणी नसेल तर तुम्ही तलाव आहे असं म्हणू शकता का? पाणी गेल्यावर तलाव जातो. आयुष्य, वय आपलं वाढल्यावर कामना वगैरे सगळ्या नाही शकतात. आणखी 3रं उदाहरण म्हणजे आज सुद्धा लागू होतं, 1200 वर्षपूर्व त्यांनी दिले. क्षीणे वित्ते कह परिवार. पैसा संपल्यावर कुटुंबातील लोक कुठे, सगळे गायब होतात. जोपर्यंत पैसा आहे सगळे, जसं काय मुंग्या कुठे जातात, गोळा. क्षीणे वित्ते, सगळे लांब लांब जातात. त्याचप्रमाणे ज्ञाते तत्वे कह संसार. तत्वाचं ज्ञान झाल्यावर मग संसार कुठे? म्हणजे रज्जू दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प कुठे? सत्याचं ज्ञान झाल्यावर संसार कुठे? आता संसार कुठे म्हणजे त्याला दिसत नाही असं नाही, दिसेल, पण त्याला ती जाणीव सतत राहिली की हे काय आहे, कळतंय ना. तर अनुभव तर येईल त्याला. आता सापामुळे पहा त्याला भय होत आहे माणसाला, पण याचा अर्थ हा थोडी की साप सत्य झाला. अनुभव होत आहे दुःखाचा, भयाचा, मी पळत आहे. तर जग आपल्याला अनुभव तर देत आहे, पण याचा अर्थ नाही की अनुभव होत आहे म्हणून हे सत्य आहे. हे सगळे खूप सूक्ष्म बारीक विचार आहे. स्वप्न आपल्याला सुख दुःख देतं, पण म्हणून स्वप्न सत्य आहे असं नाही, आभास आहे. त्याचप्रमाणे हे जग आहे. तर अद्वैत दर्शन फार उच्च दर्शन, एकदम फार वरच्या पातळीवर होतं, म्हणून ते लोकांना एकदम पचत नाही, जमत नाही. पण जे आहे ते आहे, भगवंत म्हणत आहे, अजून इथे म्हणतील ते. तर हा पहिला सिद्धांत झाला की मी अधिष्ठान आहे, जग अध्यस्त आहे. आणि जे काही अध्यस्त असतं ते सत्य नसतं, त्याची काही सत्ता नसते. आता पहा, म्हणून पुढचं वाक्य काय? 2रं वाक्य, मत्स्थानी सर्वभूतानी. हे 2रं वाक्य. मत्स्थानी सर्वभूतानी म्हणजे सगळे भूत माझ्यामध्ये स्थित आहे. आता इथे स्पष्ट सांगितलं की मी अधिष्ठान आहे, एकदम स्पष्ट. मत्स्थानी म्हणजे मई माझ्यामध्ये स्थित आहे. तर सर्प कुठे स्थित आहे? दोरीवर. उदाहरण ते धरून ठेवा,
वेदांत सोपं आहे, नुसतं दोरी आणि साप समजलं झालं सगळं. तर मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्यामध्ये हे सगळं काही दिसत आहे. आता प्रश्न असा आहे ना, हे जग कुठे दिसत आहे? तर कोणी विचारलं जग कुठे आहे? आता याचं उत्तर आपल्याला काही कळत नाही. कुठे आहे? पृथ्वी कुठे आहे? आकाशामध्ये आहे, चला अवकाशामध्ये आहे. पण अवकाश कुठे आहे? तर असा जेव्हा विचार करता करता तुम्ही जेव्हा विचार कराल, शोध घ्याल, तर शेवटी काय दिसेल? चैतन्यामध्ये सगळं काही आहे. खूप विचार केल्यावर कळेल ना. एकदम मी तर एकदम निर्णय सांगितला, पण एकदम कळत नाही कसं काय चैतन्यामध्ये. पण पहा, जे काही आपल्याला जग दिसत आहे ते आपल्याला खरं म्हणजे मनामध्ये दिसत आहे. जर मन नसेल तर मला त्या जगाचा काही अनुभव होणार नाही. तुमचं मन इथे नसेल तर प्रवचन काही आतमध्ये जाणार नाही. तर सगळं काही शेवटी दिसतं कुठे? मनामध्ये. आणि मन कुठे आहे? आत्म्यामध्ये. आता फार लवकर सांगतो, याच्याकडे भरपूर विचार आहे. जग अंतःकरणामध्ये, अंतःकरण आत्म्यामध्ये. म्हणून जग कुठे आहे? आत्म्यामध्ये. पूर्ण स्वप्न कुठे दिसतं तुम्हाला? बाहेर दिसतं की आतमध्ये? पण वाटतं कसं? बाहेर आहे. सकाळी उठल्यावर एकदम आपल्याला शॉक लागतो, अरे हे सगळं माझ्यामध्ये आहे. तर जसं स्वप्न वाटतं की बाहेर आहे, बाहेर दिसत आहे, पण जागृत अवस्थेमध्ये आल्यावर कळतंच की सत्य काही वेगळंच आहे. म्हणून हे उदाहरण दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी दिलेलं आहे. विश्वं दर्पण दृश्यमान नगरी तुल्यं निजांतर्गतम पश्यन्नात्मनि मायया बहि इव उद्भूतम यथा निद्रया. यथा निद्रया झोपेमध्ये, बहि इव उद्भूतम, जणू काही बाहेर आहे स्वप्न असं वाटतं. इव शब्द फार महत्वाचा, एस दो. पण काय ते नाही. तिथे उदाहरण दिलंय, जसं विश्वम दर्पण दृश्यमान नगरी. पानाची टपरी असते ना, पानाची टपरी, तिथे काय आरसा असतो. आणि त्या आरशामध्ये आपल्याला पानही खात असतो आणि सगळं पाहतही असतो. तर काय बस जात आहे, कोणी उभं आहे, कोणी येत आहे, जात आहे. आता ते आहे कुठे? खरं म्हणजे बाहेर आहे, पण दिसतं कुठे? आतमध्ये. तिथे उलट आहे, बाहेर आहे, दिसत आहे आतमध्ये. आणि इथे काय? आत आहे पण दिसत आहे बाहेर. म्हणजे जिथे दिसलं पाहिजे तिथे दिसत नाही, जिथे आपण समजलं पाहिजे तिथे आपण समजत नाही. जी वस्तू जिथे आहे तिथे जर मी समजली तर ते ज्ञान आहे की नाही? जी वस्तू तिथे नाही आणि उगीच मी समजत आहे की नाही, म्हणजे ते काय? चुकीचं भ्रम आहे. आता दोरीला जर मी दोरी समजत आहे तर सत्य ज्ञान आहे. दोरीच्या ठिकाणी उगीच मी सर्प आहे असं मानत आहे तर म्हणजे काय? भ्रम आहे. जी वस्तू जिथे आहे तिथे समजणं हे ज्ञान आहे. आणि जशी आहे तिची समजणं हे. तर इथे देव हे समजत आहे की पहा, जग माझ्यामध्ये आहे हे सत्य आहे. आता जे एकदम जडवादी किंवा नास्तिक आहे किंवा अत्यंत स्थूल बुद्धिवाले, त्यांना तर हे कळणारच नाही काय चालू आहे. जग कुठे आहे? जग जगामध्ये आणखीन काय? मत्स्थानी सर्वभूतानी हे दुसरं वाक्य झालं. तिसरं वाक्य, न चाहम तेषु अवस्थित, म्हणे जग माझ्यामध्ये आहे
हे मी आत्ता सांगितलं, पण मी जगामध्ये नाहीये. आता घ्या हे अजून एक स्टेपवर. नचा अहम तेषु अवस्थित. तेषु म्हणजे जगात, सर्वभूतेषु. मी जगामध्ये नाहीये, जग माझ्यामध्ये आहे. तिसरं स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट काय? जगामध्ये मी व्याप्त आहे. ठीक आहे, जग व्याप्य आहे, मी व्याप्त आहे, आणि मी दिसत नाही, अव्यक्त रूपाने व्याप्त आहे. कसं व्याप्त आहे? जसं दोरी सर्पामध्ये व्याप्त आहे. आता दुसरं स्टेटमेंट, त्याच उदाहरणाला आपण पाहिलं, जर आपण विचार केला तर काय आपण सांगू शकतो की दोरी काय म्हणू शकते? सर्प मत्स्थानी. मत्स्थानी सर्पाणी. सर्प झालंय. दोन स्टेटमेंट. तिसरं वक्तव्य काय आहे की माझ्यामध्ये तर आहे पण मी त्याच्यामध्ये नाहीये. आता याचा अर्थ काय होईल? दोरीमध्ये साप आहे पण सापामध्ये दोरी नाहीये. सोडून देतो का? उद्या सांगतो, अजून वेळ आहे. सापामध्ये दोरी नाहीये याचा अर्थ असा आहे की जगामध्ये, उदाहरण नंतर, जग माझ्याशिवाय राहू नाही शकत पण मी जगाशिवाय राहू शकत नाही. मी जगामध्ये नाहीये याचा अर्थ काय की आय एम नॉट डिपेंडेंट ऑन वर्ल्ड. हा अर्थ. म्हणजे दोरी सापावर निर्भर नाहीये ना. साप निर्भर आहे दोरीवर पण दोरी स्वतंत्र आहे. तिची आपली सत्ता आहे, स्वाधीन. तर दोरी सापाशिवाय आहे हे सांगायचं. म्हणजे जगाला जर आपल्याला अनुभव करायचा असेल तर परमात्मा पाहिजे, पण परमात्म्याला जगाची काही गरज नाही. आता आपण सोने आणखी दागिने, त्याचं उदाहरण घ्या. दागिन्यांना सोन्याची गरज आहे पण सोन्याला दागिन्याची गरज नाही. म्हणजे असं नाही की जेव्हा जेव्हा दागिने होईल तेव्हा सोनं होईल, असं नाही. जेव्हा जेव्हा सोनं होईल तेव्हा तेव्हा दागिने. न च अहम तेषु अवस्थित. मी त्याच्या ठिकाणी नाहीये, जगामध्ये मी नाहीये, म्हणजे मी स्वतंत्र आहे. हा याप्रमाणे इथे भगवंतानी सुरुवात केली तत्वज्ञानाची. हे सत्य आहे. मत्स्थानी सर्वभूतानि. कळलं का काही? आता पुढे देव लगेच काय म्हणतोय की हे मी जे सांगितलं ना की माझ्यामध्ये जग आहे, मी माझे शब्द परत घेतो. अरे म्हणे इतक्या वेळ आम्ही हे समजलं की, आणि आता तुम्ही काय म्हणताय? पापुडचं वाक्य. न च मत्स्थानी भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थः ममात्मा भूतभावनः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. म्हणे जर तुम्ही अजून जर विचार केला तर तुम्हाला कळेले की माझ्यामध्ये भूत नाही, म्हणजे जग नाही. माझ्यामध्ये जग नाही. म्हणजे आत्ता तर तुम्ही एवढं सांगितलं की माझ्यामध्ये जग आहे. आता याचा काय अर्थ होईल? देव का म्हणत आहे की माझ्यामध्ये जग नाही? या अजून वरचं स्टेटमेंट. याच्यामध्ये काय वर चिंतनाची पायऱ्या आहे. हे बघा, आत्ता मी तुम्हाला सांगितलं शेवटचं स्टेटमेंट काय होतं की जगाशिवाय मी राहू शकतो, है ना.
पण माझ्याशिवाय जग नाही राहू शकत. आता याच्यावर जर विचार केला तर कळेल की जग नावाची खरं म्हणजे गोष्ट नाहीच आहे. हे तर आपल्याला जग दिसत आहे म्हणून आपण म्हणत आहे की एक परमात्मा आहे आणि त्याच्यामध्ये जग अध्यस्त आहे. पण देव काय म्हणतो, खरं म्हणजे नचमत्स्थानीभूता, मी एकटाच आहे. हे कशाला म्हणताय की एक मी आहे आणि माझ्यामध्ये जग आहे. आता पहा उदाहरण परत, ज्याला साप दिसत नाहीये, ज्याला साप दिसत, तो काय म्हणाले, फक्त दोरी आहे की नाही. आता त्याला तुम्ही उगीच म्हणा की हे बाई जी दोरी दिसत आहे ना याच्यावर तो साप आहे बरं का, आणि तो म्हणे मला साप दिसतच नाहीये. हे वाक्य कोणासाठी आहे की दोरीवर साप आहे, ज्याला साप दिसत आहे. पण जर सर्प दिसतच नाहीये, दोरी आहे वस्तू, तर मग नच मत्स्थानी, माझ्यामध्ये जग आहे हे जे मी तुम्हाला सांगितलं, कारण तुम्हाला जगाचा अनुभव होतोय, जग जग जग. पण जर अजून वर तुम्ही आपलं चिंतन केलं तर तुम्हाला दिसेल मीच फक्त आहे. वासुदेव सर्वमिती. तसे टप्पे आहे बरोबर. तर पहिलं आता हायएस्ट स्टेटमेंट काय झालं, मी एक आहे, अद्वैत, त्याला म्हणतात अद्वैत. दोरी आणखीन साप असे दोन आहे का, म्हणे नाही, तर दोरी एक अद्वैत. पण आता दुसरं, ज्याला साप दिसत आहे त्याला काय म्हणू, दोरीवर साप दिसत आहे. मग अजून खाली की दोरी या सापामध्ये व्याप्त आहे, बस एवढं. असं नाही आपण म्हणू शकत की दोरी आणि साप दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. हे अगदी पहिल्या लेवलचं झालं की जगामध्ये परमात्मा असा मिसळलेला, म्हणजे दोन स्वतंत्र वस्तू आहे. आता कळतंय ना कसं बरोबर. तर द्वैत पासून अद्वैत, म्हणून ते भगवंत म्हणत आहे नच मत्स्थानीभूता. नाही तर कोणी म्हणेल की देवालाच बहुतेक कळत नाहीये की जग त्याच्यामध्ये आहे, कारण आता म्हणजे मत्स्थानी म्हणून आधी देवा तुम्ही विचार करा नाही आणि मग सांगा. राजकारण्यांप्रमाणे राजकारणी लोक असेल तर म्हणे नाही, आय एम इन फुल सेन्स, शुद्धीमध्ये मी आहे बोलत आहे. आणि भगवंत काय म्हणतो, पश्यमे योगमैश्वरम, हेच माझं सत्य आहे, हे जगाचं सत्य आहे की मीच मी आहे. शंकराचार्य म्हणतात याथात्म्य, हे याथात्म्य आहे, आत्मन याथात्म्य, योगम, योगम शब्दाचा अर्थ. म्हणून पहा चतुश्लोकी भागवत आहे, 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं. त्याच्यामध्ये पहिला श्लोक भगवंताने, भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं, त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलं आहे, अहमेव असं, हा मी होतो. श्लोक पाठ आहे का, अहमेव असं. हा मला पाठ होता पण आत्ता विचारलं. तर मी आधी होतो, आत्ताही मीच आहे, नंतरही मीच आहे. हा असं जात आहे. अहमेव आसम, ठीक आहे उद्या सांग. तर मी आहे आधी, आज, परवा, म्हणजे जग नाहीच आहे. कारण ब्रह्मदेव काय तिथे म्हणतोय की म्हणे मला अभिमान होऊन जातो की मी या जगाची निर्मिती केली. पण देव म्हणतो की असं नाहीये, सत्य काय आहे मी तुम्हाला सांगतो. आणि मग ते देवानी 4 श्लोकात सांगितलं. तर नचमत्स्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम, हे माझं तू काय सत्य जे स्वरूप आहे ते पहा. आणि भूतभृत, मी काय आहे म्हणे भूतांचं भरण करणार आहे. म्हणजे आता जर तुम्हाला सत्य तर काय मीच आहे मी, पण आता तुम्हाला हे नाही दिसत आहे, मी नाही दिसत आहे, जग दिसत आहे, सगळे भूत दिसत आहे. तर म्हणे चला ठीक आहे,
हे सेकंड लेवलचं सत्य आहे. पण आता कधी हेच कमीत कमी हे समजा की या सगळ्या भूतांचं भरण मी करत आहे. भूतभृत म्हणजे परत उदाहरण घ्या, त्या सापाचं भरण पोषण कोण करत आहे? उदाहरण एकच आहे, त्याच्यावर सगळे भूतभृत सर्पभृत. दोरी काय म्हणाले? अरे माझ्यामुळे हे सर्पामध्ये जे जान आहे, जान प्राण, मी त्याचं भरण पोषण करत. मी नसेल तर सर्प मरून जाईल. तर सगळ्या भूतांमध्ये चैतन्य मी चैतन्य रूपात भरलेलो आहे, म्हणून सगळ्यांचं अस्तित्व दिसत आहे. भूतभृत. पण परत म्हणतात नच भूत असतं, माझ्यामुळे भूत आहे पण मी भूतांमध्ये नाहीये. म्हणजे परत ते नच भूत असतं म्हणजे आय एम नॉट डिपेंडेंट, मी त्याच्यावर अवलंबून नाहीये. भूत माझ्यावर अवलंबून. मम आत्मा भूतभावन. आणि ते म्हणतात माझा आत्मा किंवा मी जो आत्मा आहे तो या सगळ्या भूतांची भावना करतो. भावना शब्दाचा अर्थ आहे, शंकराचार्य म्हणतात भावयती उत्पादयती वर्धयती. हे सगळे भूत माझ्यापासूनच उत्पन्न होतात, माझ्यामध्येच राहतात आणि माझ्यामध्येच विलीन होतात. परत उदाहरण घ्या, दोरीमधूनच सर्पाची उत्पत्ती आहे, दोरीमध्येच सर्प दिसत आहे, दोरीमध्येच परत विलीन होईल. जेव्हा तुम्ही टॉर्चचा प्रकाश टाका कुठे जाईल तो परत. भूत. याप्रमाणे इथे पूर्ण या श्लोकाचं सार काय आहे? मीच आहे सत्य. बस या भूतांमध्ये जे दिसत आहे सत्ता, अस्तित्व, जीवन, प्राण, मीच आहे. कोणी म्हणजे देव फार अहंकारी, पण सगळ्या ठिकाणी मीच मी म्हणत आहे, म्हणजे आम्ही कुठेच नाही. अहमेवा नान्यत् सदसत् परम पश्चादहं यदेच योगशिष्येत सोऽस्म्यहम्. सांगितलं आता पश्चात योगशिष्येत सोऽस्म्यहम् पश्चादहं यदेतच्च. तर त्रिकालमध्ये मीच आहे हा अर्थ. आता परत चला थोडंसं चेंज म्हणून उदाहरण बदलतो. मुंबईला चला जरा, चौपाटीवर लाट आणखी पाणी. तर पाणी आहे आधी, पाण्यावरच लाट आहे, आणि मग लाट जर गेली तर काय झालं? पाणीच राहील. लाटाचं भरण पोषण कोण करत आहे? पाणी. परत लाटामध्ये पाणी आहे की पाण्यामध्ये लाट आहे? पाण्यामध्ये लाट आहे. लाटांना पाण्याची गरज आहे, पाण्याला लाटली गरज. आणि खरं सत्य काय? पाणीच पाणी आहे त्याची जाऊन. हे उगीच आपण काय म्हणतो पाण्यामध्ये लाट, आणि मग लाट अध्यस्त आहे, आरोपित आहे, मिथ्य आहे, हे सगळं विचार करण्यासाठी. पण शेवटी सत्य काय? पाणीच आहे. जे आपण म्हणतो समुद्र आहे, अनंत लाटा आहे, एक मोठी लाट आहे, एक लहान आहे, एक वेगाने येत आहे, काळू येत, पाणी आहे. म्हणून उपनिषदात म्हटलेलं आहे मृत्तिका इत्येव सत्यम वाचारंभणम विकारो नामधेयम. म्हणजे सगळं नामापुरतं आहे, नावापुरतं आहे. ऍक्च्युअल मध्ये आहे तिथे मातीचं उदाहरण आहे. एवढे मडके आहे, एवढे घट आहे. मृत्तिका इत्येव सत्यम. आता आपली एकदम मती किंवा बुद्धी त्यापर्यंत पोहोचत नाही. आपली नाम आणि रूपामध्ये एवढी आसक्ती आहे की परत परत आपण तिथे अडकतो. पण जे श्रेष्ठ लोक आहेत, तीर्थ विठ्ठल, देव विठ्ठल आहे की नाही, विठ्ठल 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 हे झालं. तर आता इथे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत उदाहरण देत आहे की जर तुम्हाला हे
पचत नाहीये की मीच मी आहे. तर कमीत कमी असं समजा की मी अधिष्ठान आहे, जग आरोपित आहे. चला 2 आहे ना. तर जसा आकाशामध्ये वायू आहे, आता उदाहरण द्या पुढच्या श्लोकात, त्याप्रमाणे माझ्यामध्ये हे सगळं जग आहे. श्लोक वाचतो मी. यथाकाशस्थितो नित्यम् वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानित्युपधारय यथाकाशस्थितो नित्यम् सर्वाणि भूतानि. आता इथे देवाने स्वतःनी एक उदाहरण दिलं. आतापर्यंत उदाहरण दिलेलं नाहीये. एक उदाहरणाच्या द्वारे परत हे समजवत आहे की मी अधिष्ठान आहे हे समजा, आणि जग त्याच्यामध्ये आश्रित आहे किंवा अध्यस्त आहे. कसं आहे तर यथा आकाश, आकाशामध्ये वायू